आपण अर्जुन बॅच 18 नोव्हेंबरला सुरू केली होती. 18 नोव्हेंबरपासनं ॲप्रॉक्स 1.25 महिना आपण यात कंप्लीट केला आहे. आतापर्यंत तुमचा काय काय सिलेबस कव्हर झाला आहे तो सांगा मला. सगळ्यात आधी एथिक्स झालं, तर इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट कंप्लीट झालं आहे, सोसायटी झालं आहे आणि आता गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिस सुरू आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्हीच्या नोट्स मिळाल्या तुम्हाला? हो, सगळे सिलेबस पॉईंट्स कवर झाल्यात आणि आन्सर रायटिंग पण डेली होत होती, त्यामुळे मग प्रॅक्टिस झाली आहे. आन्सर रायटिंग गणेश सरांनी घेतलेलं आणि नीरव सरांनी जे पॉईंट सांगितले त्याच्या व्यतिरिक्त अजून ॲडिशनल एक्झाम्पल्स आणि डायव्हर्स व्ह्यू भेटला डिस्कशनच्या वेळेस. नाही, आणि कसं की एखादा दिवस जर काही नाही केलं नाही तर म्हणजे ते एक पर्सनल त्यांचं म्हणजे आमच्यावर वॉच असतो, सो ते विचारतात की आज का नाही लिहिलं, आज 2च प्रश्न का लिहिलेत. सर ओरडतील भीती असते, त्यामुळे आम्ही करतो. म्हणजे दररोजच्या आन्सर रायटिंगमध्ये आम्हाला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला मिळतात. जसं की आम्ही कधी नवीन डायग्राम ड्रॉ करतो, एखादा नवीन पॉईंट कसं दिसतोय, पेपर आम्ही म्हणजे लिहायचं कसं, आमचं प्रेझेंटेशन कसं, त्याच्यावर वर्क करतो आणि मग त्या सगळ्याचे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट मग आम्ही वीकली टेस्टमध्ये मग ते यूज करतो आणि मग ते दोन्ही आम्हाला फायदा होतो. आता तर एवढी आन्सर रायटिंगची डेली सवय झाली आहे, त्यामुळे वाटेल की थोडंसं डिफिकल्ट होईल, कारण मग ते जो आम्हाला फीडबॅक किंवा गणेश सरांसोबत जे डेली डिस्कशन होतं त्यातून आम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळतात. मग ते कुठेतरी लॅकिंग होईल, बट होईल, फायदाच होईल. मला वाटतं डेली आन्सर रायटिंग्स व्हावे, कारण त्यात बरेच पॉईंट्स आम्ही कव्हरअप करतो. म्हणजे बरेच पॉईंट्स असे डोक्यात असे फ्लॅश होतात आणि मग ते आन्सर लिहिताना आठवतं आम्हाला संडेला की अच्छा ओके, तो पॉईंट एका दुसऱ्या इंडिव्हिज्युअलने सांगितलेला क्लासमध्ये, मग तो आपण इथे ॲड करू शकतो, ज्याच्यामुळे अजून ॲडिशनल बेनिफिट भेटेल. आन्सर रायटिंगला खरंच फरक पडला असता, कारण आन्सर रायटिंगमुळेच आय गेस खूप साऱ्या गोष्टी कव्हरअप होत आहेत आणि मग संडेची टेस्ट म्हणून मी इतक्या इफेक्टिव्हली देऊ शकते, म्हणजे विदाऊट एनी बॅकग्राऊंड ऑफ डिस्क्रिप्टिव्ह. मी आता छान लिहिते, तर ते त्याच्यामुळेच आहे. ऑफलाईनच कन्सल्ट